नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती अहिरे। आज तुम्हाला छान अशा बघा छान अशा ह्या बाजारातून कैऱ्या आणल्या होत्या आणि ह्या छान अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे। तर आपण आता इथे कैरीची चटणी बघणार आहोत। अगदी स्वादिष्ट अशी कैरीची चटणी येणार आहे। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण व्हिडिओ बघा। खूप छान अशी ही चटणी येणार आहे। तर आपण ही कैरीच्या वरची जी साल होती ती काढून टाकलेली आहे आणि ही मोठी किसणी घेतलेली आहे। मोठ्या किसणीने आपण ही कैरी किसून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने इथे सगळं तुम्हाला दाखवत आहे की मी इथे ही कैरी पूर्ण किसून घेतलेली आहे। तर आपण ही अशा पद्धतीने इथे दोन कैऱ्या घेतलेल्या होत्या। ह्या अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या होत्या आणि आपण ह्या अर्धा किलो कैऱ्या अशा पद्धतीने पूर्ण किसून घेतलेल्या आहे। ही कोयच राहिलेली आहे। हे बघा आपण अशा ह्या दोघं कैऱ्या अशा किसून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण लागण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे काय काय तर मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, आपण इथे शेंगदाणे डाळ्या घेतलेल्या आहेत। तर हे बघा या इथे धने घेतलेले आहेत, मिरच्या आणि जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे। असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे डाळ्या। आता इथे कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। त्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर आपण या ठिकाणी त्याच्यात आता तेल थोडंसं तापल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत। जिरं टाकून घेणार आहोत इथे। तर आपण सगळ्यात आधी जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं छान तडतडलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथे धने टाकून घेतलेले आहेत। तिथे थोडेसे 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि छान असं हे करपून घेणार आहोत। धने टाकल्यानंतर आपण थोड्या मिरच्या पण आपण इथे भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी मिरच्या भाजून घेणार आहोत थोड्याशा। माझ्याकडनं थोडंसं जिरं होऊन गेलेलं होतं आणि ते सगळं असं आपण भाजून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे सगळं आपण भाजल्यानंतर आता आपण याच्यात थोडेसे शेंगदाणे टाकणार आहोत। शेंगदाणे खूप भाजणार नाही आहोत, आपण थोडेसे अर्धवट भाजणार आहोत। जेवढे ते मिरच्यांबरोबर आपले भाजले जातील तेवढेच भाजणार आहोत, खूप भाजणार नाही आहोत। तर अशा पद्धतीने आपण इथे बघा या ठिकाणी आपण इथे हे सगळं असं थोडंसं भाजून घेतलेलं आहे। खूप असं भाजलेलं नाही आहे, पण आज थोडंसं हे करून एखादा मिनटं आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे। ते भाजल्यानंतर आपण बघा या ठिकाणी हे भाजल्यानंतर इथे लसूणही टाकून घेतलेला आहे। लसूणही थोडासा असा आणि गॅस बंद करून दिलेला आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे झालेलं आहे आणि आपण गार झाल्यानंतर इथे हा छोटा खलबत्ता घेतला आहे। छोट्या खलबत्त्यात काढून घेणार आहोत। तुम्हाला वाटलं त्याच्यात काढणार नाही तर मिक्सरमधून जरी काढलं तरी चालेल, पण मग मी खलबत्त्याचा वापर करणार होती त्याच्यामुळे हे छोट्या खलबत्त्यात टाकून घेतलेलं आहे। सगळं जेवढं काढता येईल तसं अर्ध करून ह्या पद्धतीने मी इथे असं बारीक करून घेतलेलं आहे। इथे छोट्या खलबत्त्यात बारीक केलेलं आहे। छान असं हे बघा अशा पद्धतीने आपण इथे छोट्या खलबत्त्यात इथे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। तर असं बारीक झाल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता की असं बारीक झालेलं आहे। बघा असं आपण इथे सगळं असं बारीक करून घेतलेलं आहे। शेंगदाणे वगैरे सगळं एकत्र बारीक केल्यानंतर इथे आपण एका गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। परत तीच कढईचा वापर केलेला आहे। तिच्यात आपण आता थोडंसं तेल टाकणार आहोत, परत थोडंसं तेल वापरणार आहोत। आता इथे थोडंसं तेल टाकल्यानंतर आपण इथे त्याच्यानंतर आपण जे आपण जे काढून घेतलेलं आहे ते तर सगळ्यात आधी इथे डाळ्या टाकलेल्या आहेत आणि डाळ्या थोड्याशा आपण इथे त्या तळून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळसुद्धा वापरू शकतात, पण मला ते वापरायचं नसल्यामुळे मी इथे डाळ्या वापरलेल्या आहेत। अशी छान असे हे खमंग अशा डाळ्या लालसर अशा गुलाबीसर भाजून घेतलेल्या आहेत। ते भाजल्यानंतर आपण जे लाल तिखट जे आपण जे काढून घेतलेलं आहे, तुम्हाला मी म्हटलीच की तुम्ही काढून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालेल। या ठिकाणी आपण हे सगळं असं काढून घेतलेलं आहे। तर हे काढून घेतल्यानंतर तर आपण इथे जी कैरी होती ती किसून घेतलेली होती ती कैरी ती टाकलेली आहे आणि छान असं परतून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं असं एकजीव करून घेणार आहोत। बघा असं छान
आता याच्यात आपण तिथे त्याच्यात टाकलेलं आहे आणि ते सगळं असं एकजीव करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे बघा छान असं आपण इथे पूर्ण त्याच्यात तिखट टाकलेलं आहेत आणि एकजीव केल्यानंतर आणि खूप सुंदर अशी टेस्टी चटणी येणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाका आणि अर्धा चमचा जर गूळ टाकला तर अगदी, मी गुळाचा वापर केलेला नाही, पण तुम्हाला आंबट गोड जर आवडत असेल ही चटणी तर तुम्ही अर्धा चमचा गूळसुद्धा टाकू शकतात. अगदी चविष्ट अशी ही चटणी होते. कैरीची वेगळ्या पद्धतीची आपण ही कैरी चटणी केलेली आहे आणि स्वादिष्ट अशी ही कैरीची चटणी केलेली आहे. तुम्हाला केव्हाही भूक लागली तुम्ही जिरा राईस केला त्याच्याबरोबर अगदी टेस्टी लागते. आपण आता हे सगळ्यात शेवटी इथे मीठ टाकलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली छान अशी ही चटणी तयार झालेली आहे. आणि आपली छान चटणी अशी कोथिंबीर अशी ही बारीक चिरून टाकलेली आहे आणि ती टाकलेली आहे आपण त्याच्यामध्ये. आणि छान अशी बघा पोळी बरोबर खाऊ शकतात तुम्ही, जिरा राईस बरोबर खाऊ शकता, व्हाईट भात केला असेल तर त्याच्याबरोबर अगदी टेस्टी लागते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.